नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूज किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी मसाला भेंडी। तर चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। त्यासाठी लागणारं साहित्य: चिरून घेतलेली भेंडी, आमचूर पावडर, कांदा, बारीक चिरून घेतलेला टमाटा, धने पावडर, लाल मिर्च, मोहरी, चटपट मसाला, हळद, जिरे, एक टमाट्याची प्युरी, तेल, कोथिंबीर आणि मीठ। सर्वात आधी आपण एका कढईमध्ये थोडं तेल टाकूया। जसं आपलं तेल गरम होईल त्यामध्ये आपण आपली भेंडी थोडी परतून घेऊ। भेंडी परतताना आपण त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करूया। या हळदीमुळे आपल्या भेंडीचा रंग हा बदलणार नाही, काळपट नाही पडणार ती। यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करून घेऊया। मित्रांनो, इथं आपली भेंडी जी आहे ही जवळपास 70 ते 80% शिजली आहे। आता आपण हिला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि भेंडी काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण परत एकदा थोडंसं तेल टाकूया। इथे आपलं तेल गरम झालं आहे, आपण त्यामध्ये मोहरी टाकूया। त्याचबरोबर थोडे जिरे, लगेच कांदा, त्याचबरोबर आपण आता त्यामध्ये टाकूया थोडा ठेचलेला लसूण, त्यानंतर आपण यामध्ये टाकूया टमाटे, आता आपण यामध्ये ॲड करूया 1 चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा, 1 चमचा लाल मिर्च, साधारण 1 ते 1.5 चमचा चटपट मसाला, त्याचबरोबर ॲड करूया आपण टोमॅटो प्युरी। त्यामागोमाग आमचूर पावडर साधारण अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ। इथे आपण या फोडणीमध्ये साधारण 1 वाटी पाणी ॲड करून घेऊ। मित्रांनो, इथे जी ग्रेव्हीची आपली कन्सिस्टन्सी आहे ती आपण आपल्यानुसार ठेवू शकता। इथे आपण आता ॲड करूया आपली भेंडी। मित्रांनो, 2-3 मिनटं आपल्या ग्रेव्हीमध्ये आपली भेंडी थोडी शिजून दिल्यानंतर आपली इथे फायनली भेंडी रेडी आहे।
आता आपण तिला सर्व करूया। अशा प्रकारे आपली इथे भेंडी फ्राय, चटपटीत भेंडी बनवून रेडी झाली आहे। मित्रांनो, तुम्ही घरी ट्राय करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।